बघू शकता ते आहे गोल्ड ईटीएफचा चार्ट. मी म्युच्युअल फंडचा डायरेक्ट चार्ट नाही दाखवू शकत, म्हणून मी तुम्हाला गोल्डचा एक्सचेंज ट्रेडेड फंडचा चार्ट दाखवतोय. तर त्याच्यामध्ये जे तुम्ही बघू शकता की 2024 या आणि 2026 म्हणजे 2 वर्षाचा हा चार्ट आहे. आता ह्या चार्टमध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्हाला हे बघायला मिळतं की हा जो चार्ट आहे, हा चार्ट कंटिन्युअसली अपट्रेंड बनवत होता. आता अपट्रेंड कसं समजायचं असतं, ह्याच्यासाठी एकदम सिंपल एक गोष्ट आहे जी तुम्ही बघू शकता, त्याला म्हणतात हायर हाय हायर लोज. आता मी तुम्हाला पहिले बोर्डवर दाखवतो आणि मग चार्टवर दाखवीन. तर बेसिकली आज जी कन्सेप्ट आपण बघायचा प्रयत्न करतोय ती आहे हायर अँड हायर लो. आता हायर हाय हायर लो काय असतो हे एक सिंपल कसं समजायचं हे मी तुम्हाला आता दाखवतो. समजा एखादी स्क्रिप्ट आहे ती 100 रुपयाची आहे, ठीक आहे. ती 100वरनं जेव्हा वर जाईल, ठीक आहे, ती समजा वर जाऊन झाली 105, तर ती पुढच्या याला ना परत 100ला नाही येणार, ती इकडे कुठे येऊन थांबणार, समजा 101ला किंवा 102ला, ठीक आहे. त्याच्यानंतर ती परत वर जाईल आणि ती 105च्या वर जाईल, मग ते 106पासून कुठेही जाऊ. त्याच्यानंतर ती परत खाली येईल आणि खाली आल्यावर ती परत ही जे मागचा लो होता 101 102 ह्याच्यावर कुठेतरी येऊन परत वर जाईल. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 105, ठीक आहे. नेक्स्ट टाइम परत ती जेव्हा वर जाईल, असं करत 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 हायर हाय हायर लो हा पॅटर्न फॉर्म होतो. आता हायर हाय हायर लोचा पॅटर्न गोल्डच्या ETF कसा फॉर्म झालेला हे मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो. चला स्क्रीनवर जाऊया. ETFच्या चार्टवर मी गोल्ड निपॉन इंडिया ETF गोल्ड बीजचा चार्ट लावलाय. आता ह्या चार्टमध्ये तुम्ही कसे बघू शकता, तर हा लोचा पहिला पॉईंट होता, मग हा हाय होता, हा परत लोचा पॉईंट होता, मग हा परत हाय होता, परत हा नवीन लो होता जो त्याच्याहून वर होता, मग परत हा हाय. असं करत 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 हा जो चार्ट आहे ना, ह्याला जर आपण ड्रॉ केला तर तो असा 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 करून हायर हाय हायर लो बनवत गेलाय. तर हे असं जे चार्ट फॉर्मेशन आहे, ह्या चार्टमध्ये तुम्हाला क्लिअर कट अपट्रेंड बघायला मिळते. जसं आता गोल्ड बीज कंटिन्युअसली हायर हाय हायर लो करत होतो. आता काय होतं की जेव्हा आपण म्युच्युअल फंड परचेस करतो, तेव्हा म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तेव्हा मिळतात जेव्हा हायर हाय हायर लोच्या जवळ असतं, किंवा आपण EMA 200ला जरी काही सपोर्ट म्हणून धरला आणि ज्या वेळेला तो सपोर्टला येईल त्यावेळेला जर आपण एखादे आपली जी SIP चालू आहे, समजा तुम्ही SIP चालू नाही केली आहे, तर तुम्ही माझ्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सॲप करू शकता आणि SIP चालू करू शकता. तर जेव्हा तुम्ही त्या SIPला जेव्हा तुम्हाला म्हणजे त्या SIPमध्ये एक्स्ट्रा युनिट्स ॲड करायचे असतात, तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता की हा जो EMA 200 आहे, या 200च्या जवळ जेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही इकडे बघितलं तर तुम्हाला रिसेंटली एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती. हे बघा, ही जी एक ऑपॉर्च्युनिटी होती, ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती गोल्डच्या थोड्या युनिट्सला ॲड ऑन करायला. आपण जे काय गोल्डचे युनिट्स ॲड करतो किंवा आपण जे काय म्हणजे ह्याचे युनिट्स ॲड करतो, कुठलाही गोल्डचा ॲड करा किंवा कुठलेही युनिट्स ॲड करतो म्युच्युअल फंडमध्ये, हे जनरली 3 to 5 इयर्स पर्स्पेक्टिव्हने ॲड करायचे असतात. त्याच्यामध्ये जर आपल्याला चांगला फायदा मिळाला तर चांगली गोष्ट आहे, पण आपली जी गुंतवणूक आहे ती कमीत कमी 3 ते 5 वर्षासाठी या पॉईंट ऑफ व्ह्यूने करायची असते. तर आता जेव्हा आपण गोल्डमध्ये या तरीक्याने बघतो की हायर आहे हायर लो हायर आहे हायर लो बनत चाललाय आणि तो अजून पण अप ट्रेंडमध्ये, म्हणजे अजून पण त्यांनी आपल्या EMA 200च्या खाली क्लोज नाही दिलाय, तो अजून सुद्धा आत्ता कुठे जाऊन त्यांनी जस्ट ते पॅटर्न ब्रेक केलंय आणि त्या पॅटर्नमध्ये त्यांनी जस्ट हायर हायवरनं एक लोअर हाय लोअर लो मारायला स्टार्ट केले आत्ता जस्ट. जसा हायर हाय हायर लोची कन्सेप्ट आपण थोड्यापूर्वी बघितली, तसंच गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडने शेवटला लोअर हाय लोअर लोचं पॅटर्न बनवलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल असं 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 करत जेव्हा तो एकदम असं करत वर गेला, त्याच्यानंतर त्याने अचानक इकडे फॉल घेतला आहे, मग थोडा वाढला आणि मग परत पडला आहे. आता हा जो पॉईंट होता हा हायर लो होता, याला ब्रेक करून त्याने लोअर हाय बनवला. हा जो पॉईंट होता हा परत हायर हाय होता, याच्या बदले हा इकडेच त्यांनी एक नवीन लोअर हाय बनवला आणि मग खाली गेले. तर मोस्ट प्रॉब्ली कदाचित तो रिसेंट जो त्याचा लोअर हाय होता
त्याला ब्रेक करून परत आपली अपट्रेंड रेझ्यूम करेल. तर असे हळूहळू करत आपण जास्तीत जास्त युनिट्स ॲड करू शकतो ॲट एव्हरी सपोर्ट लेवल. कारण म्युच्युअल फंड्समध्ये जेव्हा तुम्ही युनिट्स ॲड करता आणि त्याला 3 to 5 इयर्स ठेवता, तर जनरली त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला फायदा मिळायची शक्यता असते आणि तुम्ही जास्तीत जास्ती त्याच्यामध्ये युनिट्स ॲड करत राहू शकता. कारण जनरली म्युच्युअल फंडच्या युनिट्सला किंवा ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड्सच्या युनिटला ॲव्हरेज करण्यामध्ये तेवढी रिस्क नसते जेवढी स्टॉक्सना ॲव्हरेज करण्यामध्ये असते. जर तुम्हाला नवीन म्युच्युअल फंड चालू करायचा असेल किंवा SIP चालू करायची असेल किंवा तुम्हाला म्हणजे कोणाला तरी आपला पोर्टफोलिओ दाखवायचा असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता किंवा कॉल करू शकता. लवकरच भेटू. थँक यू सो मच.